लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची एक अपडेट आणि ती अपडेट म्हणजे बघा, खरंच 1 लाख रुपयापर्यंतचे लाडक्या बहिणींना कर्ज मिळत आहे का, आणि जर मिळत असेल तर कोणत्या बँकेद्वारे आणि कोणत्या लाभार्थ्यांना हे प्राप्त होत आहे या संदर्भात आणि या न्यूजमध्ये खरंच तथ्य आहे का, सर्व बाबी सर्व गोष्टींची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। सोबत 12व्या हप्त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत। पण पहिल्यांदा बघा, ऑलरेडी 40,000 रुपयाच्या कर्जाच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की सरकारने घोषणा केली होती की आम्ही लाडक्या बहिणींना 30 ते 40,000 रुपये कर्ज देऊ, अशा प्रकारे जे आहे यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती। पण मात्र तो आणखी ती जी घटना आहे किंवा ती जी बाब आहे तिला तितक्या प्रमाणात अंमलात आलेली नाही ती घटना, ही बाब आपण विसरता कामा नये। पण आता एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आताच नुकतीच या घटनेला 1-2 दिवस पण झालेले नाही, ती म्हणजे काय की 1 लाख रुपयापर्यंतचे लाडक्या बहिणींना कर्ज मिळणार आहे अशा प्रकारची एक न्यूज चालू आहे सध्या। आणि विशेषतः म्हणजे 0% व्याजदराने, यापूर्वी आपण पाहिलं आहे की 0% दराने कोणी देत नाही, 9% दर शक्यतो बँका घेतात, 9% किंवा त्यापेक्षा अधिक पण कमी घेत नाहीत। पण आता ही 0%ची वगैरे आणि 1 लाख रुपयापर्यंतचे व्याजदर वगैरे मिळणारी अपडेट खरी आहे का या संदर्भात आपण पाहूयात। सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे बघा की लाडकी बहीण या लाभार्थ्यांना मिळणार का इतर लाभार्थ्यांना पण मिळणार? लाडकी बहीण या लाभार्थ्यांनाच मिळणार। पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही खरंच आहे का, म्हणजे 1 लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळणार आहे का? तर उत्तर आहे होय, ही न्यूज अगदी खरी आहे आणि आपल्या चॅनलवर अगदी प्रामाणिक खात्रीशीरच माहिती दिली जाते, उगाच हव्याबाजी आपण करत नाही। बघा की 1 लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळणार, पण कुणाला मिळणार? आता तुमच्यापैकी प्रश्न पडला असेल की सर शक्यच नाही हो, काहीतरी सोडून बोला, 1 लाख रुपयाचं कर्ज मिळणार नाही, मलाही माहिती आहे, पण ते कुणाला मिळणार आहे हे एकदा समजून घ्या, त्यानंतर मग आपण पुढे बोलूयात। बघा 1 लाख रुपयापर्यंतचे जे कर्ज आहे तर ते कुणाला मिळणार हे एकदा आपण क्लिअर करूयात। माहिती तर अगदी खरी आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचा डाऊट नाही आहे, म्हणजे न्यूज अगदी प्रामाणिक आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचा डाऊट नाही। पण हे नेमकं कुणाला मिळणार तर याच्या बाबतीत आपण बोलणं अत्यंत गरजेचं आहे। खरं तर हे मुंबईमधील जर एखादी लाडकी बहीण असेल आणि त्याहीपेक्षा म्हणजे बँकेचं नाव पण लक्षात ठेवा, मुंबईमध्ये जे आहे बघा मुंबई बँक म्हणून ज्या बँकेचे परवीन दरेकर जे आहेत अध्यक्ष आहेत, त्या बँकेमध्ये इकडे बघा इथे दिलेलं आहे बघा, हे बघा वाचतायत तुम्हाला, हे बघा मुंबई पुराव्यासहित सांगालो मी तुम्हाला, मुंबई बँकेचं नाव काय मुंबई बँक आणि त्या बँकेचे अध्यक्ष आहेत परवीन दरेकर साहेब। आणि यांच्या बँकेच्या द्वारे जे आहे बघा कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे आणि हा कर्ज पुरवठा चक्क बघा 0% दिसतंय तुम्हाला, 0% व्याजदराने मिळणार आहे। असं कोणी सांगितलेलं आहे? स्वतः मुंबई बँकेचे अध्यक्ष परवीन दरेकर यांनी माहिती दिलेली आहे। पण आता एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा, ही जी 1 लाख रुपयापर्यंतची कर्जाची जी काही म्हणजे त्याला आपण म्हणूयात प्रक्रिया, ही पार पाडल्या चालली फक्त एकाच बँकेद्वारे आणि त्या बँकेचं नाव आहे मुंबई बँक। खरं तर ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एवढं जरी नाही मिळालं कर्ज, 40,000 रुपये जरी मिळालं किंवा 30,000 रुपये जरी मिळालं, पण प्रत्येक जिल्ह्यावाईज अशा बँकांची यादी यावी, अशा प्रकारचा GR जो आहे सरकारनं काढणं गरजेचं आहे। बघा की परवीन दरेकर साहेबांनी सांगितलेलं आहे की बघा, खरं तर त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेला जे आहे त्यांच्या बँकेच्याद्वारे, याच्या अगोदर पण तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला अपडेट दिली होती, त्या बँकेच्याद्वारे या अगोदर पण लाडक्या बहिणीच्यासाठी कर्ज देण्यासाठी पुढाकार घेतला होता। आता एक खरं कर्ज कशासाठी दिलं चाललं हे एकदा समजून घ्या। बघा ज्या लाडक्या बहिणींना बघा व्यवस्थित आहे का, हे बघा पैसे उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आणला पाहिजे अशा प्रकारचं जे काही त्यांचं जे स्वप्न आहे तर ते आहे यांचं, देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचं म्हणणं आहे की जो लाडक्या बहिणीला आपण पैसे देतोय तर तो पैशाचा व्यवसायाच्या माध्यमातून आपण बाजारात आणला पाहिजे। परंतु एक लक्षात ठेवा की म्हणजे जर आपण तो पैसा जर बाजारात आणायचा असेल तर मग त्या लाडक्या बहिणीला काहीतरी त्याच्यात व्यवसाय करण्यासाठी कर्ज लागणार आहे आणि त्या प्रकारचे लक्षात ठेवा, त्या प्रकारचं जे काही म्हणजे व्यवसाय आहे तर तो व्यवसाय करण्यासाठी जे आहे बघा महिलांना 0% व्याजदराने 1 लाख इथं दिसते बघा, 1 लाख रुपयापर्यंतचे कर्ज जे आहे उपलब्ध करून देणार आहे। आणि बँक ही आहे मुंबई बँक आणि मुंबई बँकेच्या मध्ये ज्या लाडक्या बहिणीचे अकाउंट आहेत त्यांनाच खास करून अशा प्रकारच्या योजनेचा लाभ आहे। त्यामुळे जर कुणाच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर मी कोल्हापूरहून आहे, सर मी छत्रपती संभाजीनगरमधून आहे, तर मला मिळेल का? तर सर्वांना स्पष्ट सांगतो आहे की ही मुंबई बँकेमध्ये जे काही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थ्यांचे खाते आहेत
त्यांनाच 1 लाख रुपयापर्यंतची योजना आहे. खरं तर याचा विस्तार जो आहे मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे, कारण तुर्तास तरी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली आहे, म्हणजे ही सर्वांनाच 1 लाख रुपये मिळणार नाही, ही बाब जी आहे आपण इथे समजून घेतली पाहिजे. आणि 1 लाख रुपये मिळत आहेत, परंतु कोणत्या बँकेद्वारे आणि कुणाला? मुंबई बँकेद्वारे. आणि ज्यांचे मुंबई बँकेमध्ये खाते आहेत आणि खास करून लाडकी बहीण योजनेचे, मग त्यांचे पैसे कसे कट होणार? तर त्यांना जे सरकारद्वारे जे 1500 रुपये मिळत आहेत, तर त्या इन्स्टॉलमेंटमधूनच पैसे कट होणार आहेत, वेगळं तारण वगैरे काही बँक घेणार नाही, अशा प्रकारची स्पष्ट माहिती त्या बँकेचे अध्यक्ष परवीन दरेकर साहेबांनी यांनी स्वतः स्पष्टपणे ती माहिती दिलेली आहे. तुर्तास ही न्यूज अगदी खरी आहे, त्यामध्ये डाऊट नाही. पण अशा प्रकारची योजना इतर ठिकाणी लागणं अत्यंत गरजेचं, म्हणजे इतर जिल्ह्यांमध्ये ही खूप महत्त्वाची बाब राहील. बघा, फक्त मुंबई बँकेपुरतीच मर्यादित न राहता बाकीचे काही 40,000 रुपयाची यापूर्वीची जी घोषणा झाली होती, बऱ्याचशा लाडक्या बहिणी त्याची वाट पाहत आहेत, त्यावर जे आहे खास करून विचार करण्यात यावा. या महिन्यामध्येच वितरण व्हावं हा आपला खरा तर मुद्दा आहे, की या महिन्यामध्ये यासाठी, कारण की ज्या महिन्याचा जे लाभ आहे त्याच महिन्यामध्ये व्हावा. एक तर लाभ वाढला नाही, म्हणजे जसा की मध्य प्रदेशमध्ये लाभ वाढवण्यात आलेला आहे लाडक्या बहिणी योजनेचा, तोही लाभ वाढलेला नाही. दुसरं म्हणजे जे 40,000 30,000 रुपये कर्जाची जी काही घोषणा करण्यात आलेली होती, तर त्याचं इम्प्लिमेंटेशन मोठ्या स्तरावर झालेलं दिसत नाही. त्या संदर्भात पण काही सरकाराकडनं आणखी सकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या पुढे येणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये जर आपण हेच जर धरून बसलो, नाही ह्याच हप्त्यात होणार, नाही मला माहिती आहे पुढच्याच हप्त्यात होणार वगैरे वगैरे, ह्या गोष्टीला तितकासा वाव देण्यात काही पॉईंट नाही. वितरण होईल, त्यासाठी आवाज उठवला तर ऑटोमॅटिक वितरण होतं, त्यामध्ये काही शंका नाही. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारा, नक्की उत्तर देईल. धन्यवाद.